आज आम्ही मराठी मिशन बुक स्टॉल अहिल्यानगर या ठिकाणी आहोत आणि आज विशेष करून अशोक घोडके सर आमच्यामध्ये आहे, जे या सर्व बुक स्टॉलची सर्व गोष्टी पाहतात. त्याचप्रकारे ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे सर आमच्यामध्ये आहे, सुनीलजी महाजन सर आहेत, त्याचप्रकारे अजून आमचे बंधू आमच्यामध्ये आहे. विशेष करून सिंथिया फरार यांच्या जीवनावर कामिल पारखे सर यांचं पुस्तक अहमदनगर बुक स्टॉलमध्ये उपलब्ध आहे, जो आम्हाला ख्रिस्ती इतिहास किंवा शिक्षणाचा इतिहास सांगणारं हे पुस्तक आहे. तर विशेष करून आम्ही घोडके सरांकडून या पुस्तकाविषयी माहिती घेऊ का, कोणाकोणाला या प्रती देण्यात आल्या मागील दिवसामध्ये, कशा प्रकारे या पुस्तकाला रिस्पॉन्स आहे. हे पुस्तक सर्वप्रथम मला मिस्टर पारखे यांचे अगदी मनापासून आभार मानू द्या आणि त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की हे सुंदर पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये इतका छान प्रकारे त्यांनी इतिहास मांडलेला आहे की इतिहास हा इतिहास असतो, तो तुम्ही बुजवू शकत नाही ना तुम्ही तो संपवू शकत नाही. इतिहासाला अगदी महत्त्व म्हणजे फार मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि मला आनंद वाटतो की ह्या पुस्तकाची ह्या मराठी मिशन स्टेशन रोड बुकशॉपमधून खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. ह्या प्रचार आणि प्रसारामध्ये अनेक दिग्गज लोकांना सुद्धा ह्या कॉपीज मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपले माननीय लंके साहेब, निलेश लंके साहेब, माननीय छगन भुजबळ साहेब आणि असे बाळासाहेब थोरात, अशा लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचलेलं आहे. इतर अनेक लोक आपल्या ह्या बुकशॉपला भेट देतात आणि त्यांना ज्यावेळेला हे पुस्तक मिळतं किंवा त्यांना पाहायला मिळतं त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना आश्चर्य पण वाटतं की हे पुस्तक अचानक कसं काय आम्हाला उपलब्ध होऊ शकलं. मला आनंद वाटतो की ह्या पुस्तकाचे ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर आणि श्रीयुत माननीय पारखे साहेब यांनी ही पुस्तकं उपलब्ध करून दिल्यामुळं आम्ही आतापर्यंत अनेक कॉपीज ह्या प्रसारित केल्या. लोकांना हे पुस्तक वाचून आश्चर्य वाटतं, आनंद वाटतो, समाधान वाटतं आणि त्यांना खरोखर ही गोष्ट इतकी रुजली जाते की ह्या कामिला आपल्या सिंथिया फरार ह्या आपलं मायदेश सोडून इतकं ऐश्वर्याची जिंदगी ते तिकडे ते भोगू शकत होते, उपभोगू शकत होते, ते सगळं सोडून त्या भारतामध्ये आल्या. त्या काळामध्ये तर फोन नव्हते, कार नव्हत्या, बैलगाडी वापरली जात होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी इथे येऊन जी परिस्थिती पाहिली त्या परिस्थितीला समजून घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी स्त्री शिक्षण हे कसं सुरू करता येईल ह्याबद्दल विचार निर्णय करून हे स्त्री शिक्षण त्यांनी सुरुवात केली. आनंदाची गोष्ट आहे आज की 2 दिवसानंतर आपला विमेन्स डे आहे, महिला दिन, आणि ह्या महिला दिनाच्या औचित्य साधून आज आम्हाला हे फार आनंदाची गोष्ट आहे की हे पुस्तकाबद्दल सांगायला आम्हाला मिळालेलं आहे. आणि ह्या पुस्तकाच्या द्वारे सिंथिया फरार ही एक महिलाच होती. सिंथिया फरार जरी अमेरिकन होती तरी पण त्यांनी आपल्या भारतामध्ये येऊन भारतीय सेवा केलेली आहे, भारतासाठी सेवा केलेली आहे. असेच अनेक महिलांचे आपल्या बुकशॉपमध्ये अशी पुस्तके आहेत की जे लोकांना प्रेरणा देऊ शकतील, लोकांचं धैर्य वाढवू शकतील, लोकांना इतिहास समजवण्याचा प्रयत्न करतील. अशी अनेक पुस्तके महिलांबाबतीत आहेत. आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि आमचं आमंत्रण आहे की ह्या मराठी मिशन स्टेशन बुकशॉपला तुम्ही भेट द्या आणि जे काही पुस्तके, अनेक चांगली चांगली पुस्तके आहेत ते तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत, त्याचा तुम्ही जरूर उपयोग करून घ्या, त्याचा तुम्ही स्वागत द्या. थँक्यू व्हेरी मच. पारखे सर, विशेष करून हे पुस्तक अनेकापर्यंत पोहोचत आहे, अनेक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत हा इतिहास जात आहे आणि हे पुस्तक तुम्ही लिहिलं याचा आम्हाला अधिक आनंद आहे. बरोबर. परंतु विशेष करून ज्या प्रकारे तुम्ही लिखाण क्षेत्रामध्ये काम करता, तर ख्रिस्ती समाजामध्ये जो इतिहास आहे अशा लेखकांची कमतरता आहे का? मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इतिहास जर मांडला तर तो इतिहास इतरांपर्यंत जाईल, काय सांगाल विशेष करून साहित्यिकांना
याबद्दल काय मार्गदर्शन कराल की अधिकाधिक साहित्य या माध्यमातून उपलब्ध व्हावं, जेणेकरून आपला इतिहास जगालाही समजावा आणि ख्रिस्तांमध्ये ज्या मंडळ्या आहेत जे जाणू इच्छितात त्यांना देखील समजावं, काय सांगाल? ख्रिस्ती समाजात ख्रिस्ती साहित्यिक आहेत, खूप जणांनी लिखाण केलेलं आहे आणि हे लिखाण गेले खूप वर्षापासून चालू आहे. फादर थॉमस स्टीफन्स यांनी ख्रिस्त पुराण लिहिलं ते 17व्या शतकात. मराठीतले ते पहिले छापील पुस्तक आपल्याकडे ते अवेलेबल आहे. ते गोव्यात अभंदकर इथे त्याची मराठी देवनागरी लिपीमध्ये आपल्याकडे आहे झालं होतं. प्रसाद प्रकाशनाच्या योगो जोशी यांनी ते छापलं होतं. ती आपल्या संस्थेतर्फे केलं आहे. तर अशी फादर थॉमस स्टीफन पासून आपली मराठी ख्रिस्ती साहित्यिकांची परंपरा आहे. त्याच्यात रेव्हरंड नारायण वामन टिळक आहेत, पंडित रामबाई आहेत, आचार्य सत्यवंत नामदेव श्रीवंशी आहेत, कविवर्य सांगळे आहेत. अशी मोठी परंपरा आहे. पण तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला की मग आपले साहित्य असे कशा प्रकारचे आहेत, तर हे खूपदा असं होतं की हे धार्मिक अंगाने लिहिलेले जातात. अनेकदा चरित्रे असतात. पण ह्या लोकांनी जे संपूर्ण समाजासाठी, ख्रिस्ती लोकांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी, बहुसंख्य समाजासाठी जे कार्य केलं त्याविषयी फारसं लिहिलं गेलं जात नाही आणि ती थोडी कमतरता आहे. अशा सारख्या पुस्तकाने आपण संपूर्ण समाजासाठी काय करतो, सर्वांसाठी काय करतो, धर्म, जात, लिंग, वंश हे सर्व भेद क्रॉस करून ख्रिस्ती लोकांनी काय योगदान केलं, शैलीमध्ये बदल करायला पाहिजे, ते करून आपण सर्व समाजापर्यंत गेलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि ह्या पुस्तकाने मला वाटतं तीच कमतरता थोड्या प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला. वा 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 वा. म्हणजे हे फक्त ख्रिस्ती समाजासाठीच नव्हे तर सर्वांसाठी उपलब्ध असेल आणि सर्वजण ते वाचून हा इतिहास इतरांपर्यंत जाईल, हे अतिशय महत्वाचं आहे. अजून आपली कुठली पुस्तकं आहेत जी ख्रिस्ती समाजासाठी झालं, इतरांसाठी उपलब्ध आहे, त्याबद्दलही थोडी माहिती दिली तर अनेक वाचकांपर्यंत जाईल आणि त्या माध्यमातून त्यांना ज्या त्यांच्या शंका कुशंका आहेत ख्रिस्ती साहित्याबद्दल तुम्ही पुष्कळ गोष्टी लिहिल्यात, अनेक पुस्तकं आम्ही स्वतःही ती वाचलीत आणि त्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीवरही तुम्ही अनेक गोष्टीमध्ये भाष्य केलंय, तर काय सांगा त्याच्याबद्दल? मी जी काही पुस्तके लिहिली आहेत त्यामध्ये ख्रिस्ती समाजाविषयी काही पुस्तक आहेत. उदाहरणार्थ ख्रिस्ती मिशनरींचे योगदान, यामध्ये पंडित रामबाई, रेव्हरंड नारायण वामन टिळक, सूर्यवंशी वगैरे आणि मदर तेरेसा आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्यात ग्रामविकासाचे काम करणारे फादर हर्मन बाखर यांची पण माहिती दिलेली आहे. तर हे एक पुस्तक आहे. त्याशिवाय कुसाभोवतालचा मराठी समाज हे एक माझं पुस्तक आहे. यामध्ये ख्रिस्ती समाजातील विविध व्यक्तींची चरित्र दिले आहे, माहिती दिली आहे, आपल्या परंपराविषयी लिहिलं आहे. त्यानंतर गाव कुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज हे एक माझं पुस्तक आहे, जे महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाविषयी त्यांच्या उपेक्षित अंगांविषयी चर्चा करते. त्याशिवाय चर्च बेल, ख्रिसमस, पोळा सण, डान्स आणि सुरपतेल हे माझं अगदी अलीकडचं पुस्तक आहे. त्यामध्ये आपल्या ख्रिस्ती समाजाच्या उपवासविधी, लग्न, बाप्तिस्मा वगैरे विविध परंपरांविषयी लिहिलेलं आहे सर्व गोष्टी. आणि त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रेव्हरंड मार्टिन लुथर किंग ज्युनियर म्हणजे भारतातील अस्पृश्यता आणि अमेरिकेतील वर्णभेद याविषयी, या संघर्षाविषयी मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर ही मी जी अनेक पुस्तक दिली त्याविषयी काही महत्त्वाची पुस्तकं आहेत जी ख्रिस्ती समाजाशी निगडीत आहेत. विशेष करून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. यासारखे साहित्य तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून देतात. देवबाप अधिकाधिक चांगल्या प्रतीचे पुस्तकं लिहिण्यासाठी कृपा देवबाप तुम्हाला देवा. आमच्या प्रार्थनेत नक्कीच तुम्ही असाल आणि अधिक साहित्य तुमच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजासाठी, इतरांसाठी देखील उपलब्ध हो, हे तुमच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहे आणि प्रार्थना देखील आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आज आम्ही मराठी मिशन बुकशॉप अहमदनगर या ठिकाणी आहोत आणि विशेष करून आज आमच्यामध्ये पारके सर देखील आहे. त्यांचं नव्यानेच आलेलं पुस्तक आहे सिंथिया फरार, मिशनरी यांच्या जीवनावर आधारित असणारे हे पुस्तक आहे आणि आज अहमदनगर बुक स्टॉलमध्ये देखील हे पुस्तक उपलब्ध आहे. आज कामिल पारके सर देखील आमच्यामध्ये हजर आहे, भोसले सर देखील आमच्यामध्ये हजर आहे. त्यांचं मनोगत यावेळेस आपण घेणार आहे.
सिंथिया फरार, अमेरिकन मिशनच्या मिशनरी सिंथिया फरार अहिल्यानगर अहमदनगर येथे 1839 साली आल्या. त्यानंतर आपल्या हयातीपर्यंत म्हणजे 25 जानेवारी 1862 पर्यंत त्यांनी इथे काम केलं. इथेच त्यांनी अनेक मुलींना शिकवलं. त्या काळात मुलींना शिक्षण दिलं जात नसायचं. मुलींनी शिकू नये असा सगळ्यांचा समज होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत सिंथिया फरारबाईंनी मुलींचे शिक्षण चालू ठेवले. आणि या काळात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली की ज्योतिबा फुले यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे यांची पुण्याहून नगरच्या कार्यालयात बदली झाली. त्यावेळेस आपल्या मित्रांसह ज्योतिबा अहिल्यानगरला अहमदनगर आले होते. त्यांना गोवंडे यांनी सांगितलं की अहमदनगर हे मिशनचं एक मोठं केंद्र आहे. इथे अनेक नावाजलेल्या शाळा चालू जातात. इथे मुलींच्या शाळा आहेत. हे ऐकून ज्योतिबा आपल्या मित्रासह या शाळेत गेले. आणि हा सर्व वृत्तांत धनंजय कीर यांनी ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात नमूद केला आहे. ज्योतिबा म्हणतात, मी गोवंडे ह्या मित्रासह या शाळेत गेलो. फरार मॅडमशी माझे बोलणे झाले. फरार मॅडम यांनी एक खंत व्यक्त केली की या देशातले लोक मुलींच्या शिक्षणाबाबत खूप अनास्था बाळगतात. त्यांना मुलींनी शिकावं असं वाटतच नाही. ज्योतिबा म्हणतात, मी फरारबाईंचं हे बोलणं ऐकून खूप प्रभावित झालो. मी पुण्यात आलो आणि लगेचच मुलींच्या शाळा सुरू केल्या. ज्योतिबांना सावित्रीबाईंनी साथ दिली आणि त्याचं फलित काय हे आपल्याला माहीत आहे. ज्योतिबांनी भारतात सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांना ह्यासाठी प्रेरणा देणाऱ्या होत्या ह्या सिंथिया फरार. याविषयी गेल्या वर्षीच मी एक छोटेखानी पुस्तक छापलं आणि मला खूप आनंद वाटला की मराठी मिशनच्या या बुक स्टॉलमध्ये मी सहज आलो. आज इथले मिस्टर भोसले यांनी मला या अशोक घोडके या मिशन बुक स्टॉलचे अशोक अशोक घोडके यांनी मला ह्या पुस्तकाची माहिती दिली आणि मला खूप आनंद वाटला, आश्चर्य वाटले. आणि घोडके साहेबांनी मला सांगितलं की ह्या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे, कुतूहल आहे की एक मॅडम, एक परदेशी मिशनरी ह्या वास्तूमध्ये, या परिसरात वावरल्या, त्यांनी शिक्षण दिले मुलींना. आणि ह्या पुस्तकाच्या प्रती अनेक जणांनी घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये नामदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत. आणि या सर्वांना पहिल्यांदाच ह्या वास्तूमध्ये, ह्या परिसरामध्ये एक व्यक्ती सिंथिया फरार नावाची होती आणि त्यांनी एक मोठं योगदान केलं आहे, याची ओळख या पुस्तकामुळं झाली आहे असे ते म्हणाले. आणि मला याबद्दल घोडके सरांचं खूप आनंद वाटतं, कौतुक करावं वाटतं, अभिनंदन करावं वाटतं की त्यांच्या माध्यमातून सिंथिया फरारबाई यांचं कार्य शहरातच नव्हे संपूर्ण राज्यात सगळ्यांना माहीत होतं आणि ज्यांना माहिती हवं त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं जातं. याबाबत मी घोडके सरांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.